नागरिक होते की ज्यांनी माझं काम पाहिलं होतं. त्यांनी मला आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही गावाच्या विकासासाठी पुढे या. सामाजिक बांधिलकीतून हे काम केलं पाहिजे. राजकारणात लोक मदत करतील, इलेक्शनला मतदान देतील नाही देतील हा नंतरचा भाग. नगरसेवक लोकांना पद लागतं. जे घरंदाज लोक आहेत, जे पिढ्या राजकारणाचे आल्यात, त्यांना त्यांची राजकीय टिकवण्यासाठी लागतं. मला लोकांनी जर दिलं नगरसेवक पद करून तेवढ्या किंवा मला निवडून दिलं तर मी त्या ठिकाणी समाजाची कशी सेवा करता असं समजन की परमेश्वराने मला समाजासाठीच काम करायला पाठवलं. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटल मध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आगामी निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांचे दौरे देखील वाढलेले आहेत. निवडणुका काही दिवसातच होणार आहे. यासाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत आणि या विषयावर आपण दररोज राजकीय नेत्यांची मुलाखत घेत असतो. त्यांच्या मतदारसंघातील विजन, त्यांच्या मतदारसंघाचे विकास कामे यासह अनेक प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करत असतो. अशातच आता आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे भाजपचे कार्यकारी सदस्य आणि उत्तम नगरचे माजी सरपंच सुभाष भाऊ नाणेकर. सर, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर मला सांगा सुरुवातीला की तुम्ही राजकारणामध्ये कधी प्रवेश केलाय, कधीपासून राजकारणात आहात? खरं तर मी राजकारणामध्ये 20-25 वर्षापासून आहे. माझी सुरुवात म्हणजे मी पूर्वी नोकरीला होतो एनडीए खडकवासला या ठिकाणी. त्याच्यानंतर मला सामाजिक कार्याचं वेळ असल्यामुळं मी गावामध्ये ज्या वेळेला कोणतंही सामाजिक कार्य असू द्या त्यावेळेला मी त्या ठिकाणी पुढं असायचो आणि त्याच माध्यमातून मला भविष्यात योगायोगाने ग्रामपंचायतची इलेक्शन आली आणि इलेक्शनच्या वेळेला मला माझा जो मित्रपरिवार होता आणि त्याचबरोबर जे नागरिक होते की ज्यांनी माझं काम पाहिलं होतं त्यांनी मला आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही गावाच्या विकासासाठी पुढे या. आणि त्यावेळेला मी विचार केला की चला काहीतरी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण गावापासूनच त्याची सुरुवात करू. आणि ग्रामपंचायतीला इलेक्शनला मी पॅनेल तयार केला आणि तो पॅनेल ग्रामस्थ असतील म्हणजे नागरिक असतील त्यांनी बहुमताने विजयी करून दिला. म्हणजे मला त्या ठिकाणी 80% सीटं ही निवडून आली आणि त्या ठिकाणी मला गावामध्ये एक सामाजिक कार्य करण्याची संधी लोकांनी दिली आणि मी ते करत असताना आतापर्यंत सामाजिक कार्यच करीत आलेलो आहे. तर हे करीत असताना पुढे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती माझी मिसेस पंचायत समिती सदस्यासाठी उभी राहिली शिवने उत्तम नगर गाणातून. त्या ठिकाणी माझ्या मिसेसला बायकोला खूप मतदान लोकांनी भरभरून केलं आणि त्या विजयी झाल्या. म्हणजे साधारण ह्या महानगरपालिका ज्या आता 5-6 वर्ष उशिरा म्हणजे लेट झाल्यात इलेक्शन त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या सदस्य पंचायत समिती सदस्य म्हणून माझ्या मिसेस उषा सुभाष नाणेकर त्या ठिकाणी कार्यरत होत्या. आणि आता महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी पुन्हा एकदा आमच्या ग्रामस्थांनी शिवने, कोंडे, कोपरे, उत्तम नगर या भागातील सर्वच नागरिक असतील, मित्रपरिवार असेल, सगळ्यांनी आपल्या कामाची पद्धत पाहिली. आपले 24 तास आपलं हे ऑफिस चालू असतं, दिवसभरासाठी असतं. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या कोणत्याही अडचणी असू आणि कोणत्याही शासकीय योजना असू, मग त्या पंतप्रधान योजना असू, केंद्रातल्या राज्य सरकारच्या असू किंवा वैयक्तिक कुणाचे काही प्रॉब्लेम असो, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी रोजच्या रुटीनला सामाजिक बांधिलकी म्हणून काम करीत असतो. उत्तम नगर भाग खूप मोठा आहे. या भागामध्ये तुम्ही अनेक वर्ष सरपंच देखील होता. नेमकं सरपंच असताना कोणते असे मोठे कामे केले त्या भागामुळे ज्यामुळे जनता तुम्हाला आगामी निवडणुकीत निवडून देईल? उत्तम नगरला ज्या वेळेला मी पॅनेल निवडून आला त्या ठिकाणी मी सरपंच या पदावरती राहिलो. त्या ह्याच्यामध्ये मी सर्वात प्रथम गाव स्वच्छता मोहीम हातात घेतली. कारण की आमच्या इथं ऑफिसच्या समोर खूप मोठी कचराकुंडी होती
जेणेकरून पुण्यावरून जी लोक वरती जे खडकवासला डॅम क जाणारे किंवा त्या ठिकाणी त्याच्या बॅकवॉटरला पुण्यातील लेखक असू, कवी असू, उद्योजक असू, फिल्म स्टार असू, सर्वांचे त्या ठिकाणी फार्म हाऊस आहेत. पण ते जर पुण्यातून इकडे आले उत्तमनगरवरून म्हणजे मार्गस्थ झाले वारजे, शिवणे, उत्तमनगर, फोंडे दवड्यास करीत, तर उत्तमनगरला आले की त्यांना त्या ठिकाणी त्या कचरा डेपोचा वास यायचा अक्षरशः. आणि कचरा हलवताना आमच्या नागरिकांच्या वेळेला म्हणजे मी स्वतः बी त्या ठिकाणी सरपंच नव्हतो किंवा ह्याच्यात नव्हतो पॅनेल किंवा ग्रामपंचायतमध्ये नव्हतो. मी स्वतः जेवण करायला गेलो की मलाही तो वास यायचा. म्हणजे मला जर वास येतोय तर सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या रुटीनला किती त्रास असेल असं मला थोडं हार्ड फिलिंग झालं असं. परत आपल्या गावाची चर्चा एखाद्या उद्योजक जे असन, बाबा कल्याणी म्हणून भारतपूरचे मला वाटते, त्यांनी आमचे एक मित्र त्या ठिकाणी युनियनला कर्मचारी होता, त्याला म्हणले अरे उत्तमनगरला राहतो का? आणि मग उत्तमनगरला ते कसले कचरा कुंडीन कसला तो वास आहे अक्षरशः आहे ना. त्यांनी मलाही सांगितलंय की अहो असं असं भाऊ हे झालं, चर्चा होती. मी म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. ग्रामपंचायत एकदा मला आपल्याला लढलो आणि नागरिकांनी आपल्याला ग्रामस्थांनी जर आपल्याला कौल दिला की आपण त्यांचं पहिलं काम हे करायचं की कचरा कुंडी काढायची. त्यावेळेला मी गावातील सर्व कचरा कुंड्या जेवढ्या होत्या तेवढ्या काढून टाकल्या. नवीन घंटा गाड्या मी झेडपी असतील, आमचे आमदार असतील, भीमराव तापकीर असतील, यांच्या माध्यमातून घंटा कचरा गाड्या आणल्या आणि त्या ठिकाणी स्वच्छ गाव हे पहिले केलं. त्याच्यानंतर गावाला स्मशानभूमी नव्हती 50-60 वर्ष. मग मी ती स्मशानभूमीचा एक हातात घेतला. अशी स्मशानभूमी बांधली त्या ठिकाणी की जिल्हा परिषदेच्या बुकलेटमध्ये त्याचा फोटो गेला. अशी एक वेगळ्या पद्धतीने व आधुनिक अशी स्मशानभूमी एक बांधली. नागरिकांनी त्या ठिकाणी 50 वर्षानंतर त्यांना जे काय अंत्यविधी शेवटचा गाव आहे ना आपल्या आयुष्यातला तो करताना त्या ठिकाणी एक साईडला कचराकुंडी होती आणि एक साईडला उघड्यावरती स्मशानभूमी होती. आता एक मला वाटतं 7-8-10 वर्ष झाले असेल मी केलं. म्हणजे आत्ताच पुणे शहराला लागूनच आहे. हे पुनर्वसन गाव असल्यामुळे स्मशानभूमी जागा नव्हती, पण मी ती नदीच्या एका बाजूला बकळ जागेतून स्मशानभूमी केली. ग्रामदेवत मंदिर नव्हतं, एनडीएचं पुनर्वसन असल्यामुळं मंदिराला पुढाकार घेतला. त्या ठिकाणी बी ग्रामदेवत मंदिर झालं. 100 तोळे सोन्याचा मुखवटा झाला. त्यालाही आपण स्वतः होऊन पुढाकार घेतला त्याच्यामध्ये. तेही देवाच्या कृपेने ते कार्य होऊन गेलं. शाळाचे रूम पडलेले होते, ते जिल्हा परिषदच्या मागं लागून ते रूम आपण शाळेचे बांधून घेतले. मुलांना आपण त्या ठिकाणी हे एक चांगला आहार पोषण मिळावं म्हणून मी त्याच्यावरती आम्ही त्या ठिकाणी काम केलं. नंतर नवीन बालवाडी आम्ही या ठिकाणी बांधल्या. अनेक कार्य आहेत आमचे की जेणेकरून रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले, ड्रेनेज लाईन केल्या, स्ट्रीट लाईट 50 वर्ष जुन्या ओव्हरहेड होते ते बी काढून टाकल्या. अशी अनेक कामं आहे. कोरोना काळामध्ये ज्या वेळेला जगावर संकट होतं, भारतावरती तर होतच होतं, पण आमच्या भागातील शिवणे, कोंडे, कोपरे, उत्तमनगर या भागातील सर्वसामान्य कुटुंब अक्षरशः त्यांची रोजीरोटी थांबल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अन्नधान्य काय जेवणाची परिस्थिती खराब झाली होती. मग मला कल्पना आली की सामाजिक बांधिलकी जपत त्या ठिकाणी आपण ह्या लोकांना काय ना काय आपल्याकडून गेलं पाहिजे. राजकारण होत राहील, राजकारण काय हे चालत राहणार आहे. आपण असू नसू किंवा अजून कोणी असू नसू हे चालणार आहे विषय, पण आपल्या मनाला कुठंतरी असं वाटलं पाहिजे अशी महामारीची ही 100-200 शेकडो वर्षानंतर एकदा येते आणि त्यावेळेला आपलं कार्य झालं पाहिजे आपल्या याला समाजात. त्यावेळेला आपण दिवाळीचा टाइम आता सर्वसामान्यांची दिवाळी गोड जावी म्हणून आता राजकारणासाठी भरपूर दिवाळी वाटतात. चालू आहे दिवाळी वाटतात, जत्रा यात्रा करतात, इलेक्शनला आले की पैसे बी देतील पाहिजे तेवढे. पण त्या कोरोनाच्या काळात कोणताही राजकारणी एक पुणे शहरात महापौर असताना मुरलीधर अण्णा मोहोळ त्याचं एक कार्य जोरात चालू होतं.
काही संस्था होत्या समाजातल्या की त्या सामाजिक बांधिलकीला धरून असणाऱ्या, म्हणजे आमच्याकडे ते सलीमबाई शेख असतील, आयुब असतील, म्हणजे सर्व समाजाच्या घटकातल्या संस्था ज्या काम चांगले करत त्या एक करीत होत्या. आणि त्यामध्ये आमच्या शिवणे उत्तमनगर कोल्हे कोपरे भागात फक्त एकमेव अशी आपण व्यक्ती, आपला मोठेपणा नाही, पण आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगतोय, 10,000 कुटुंबांना त्यावेळेला दिवाळीचं सरंजाम किट त्यांना आपण त्यावेळेला दिलं. त्यावेळेला दिवाळी त्यांच्यासाठी, सर्वसामान्यासाठी ती दिवाळी खूप मोठी होती. श्रीमंताला तर तुम्ही रोजची दिवाळी आहे, ज्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे त्यांना ठीक आहे, जे हातावर पोट होतं त्यांचं, जे मजूर वर्ग होता, जो समाजामध्ये कुठंतरी नोकर वर्ग, रिक्षा ड्रायव्हिंग करायचा, टेम्पो चालवायचा, असा वर्ग, असा जो वर्ग होता जो समाजातला सर्वसामान्य, त्या वर्गाची दिवाळी आपण कोरोनाच्या काळात 4ही गावांमध्ये 10,000 कुटुंबांना प्रत्येक कार्यालयात जाऊन त्यांना आपण ती मोफत दिली. त्या ह्याच्यात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या 70 रुपयाला होते ती डब्बी, ती बी आम्ही मोफत दिली. ते सर्व मी माझ्या वैयक्तिक खर्चातून केलं, कुणाकडे वर्गणी मागितली नाही. मी खूप मोठा नाहीये, मी नोकरी करता करता इथं आलो, पण मला कुठंतरी असं वाटलं की सामाजिक बांधिलकीतून हे काम केलं पाहिजे. राजकारणात लोक मदत करतील, इलेक्शनला मतदान देतील नाही देतील हा नंतरचा भाग, पण आपण ते कार्य ग्रामपंचायतच्या नंतर आपण ते कार्य त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या पद्धतीने केले. लोकांचे रेशन कार्ड 3,000 3,500 लोकांचे रेशन कार्ड बंद असलेले मी चालू करून दिले. आयुष्यमान भारत योजनेचे 2,500-3,000 कुटुंबांना मी ते कार्ड वाटप केल्यात. हे सगळं माझ्याकडं हे मतदान यादीत मतदार मी 10,000 लोकांची नावं लावल्यात. भाऊ, इतकं तुम्ही मोठं काम केलंय, परंतु आता निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहेत. जर तुम्ही नगरसेवक झाला तर नेमकं काय स्वप्न आहे तुमचं, या भागाचा कसा विकास करायचा आहे, काय विजन आहे? नगरसेवक म्हणून लोकांनी जर मी तर पहिला नगरसेवक ह्या पदाविषयी मला अट्रॅक्शन नाही. समाजामध्ये जर समजा आतापर्यंत आपण काम करीत आलो, पुढेही जर वाटलं समाजाला की हा कार्यकर्ता आपल्याला कामासाठी पाहिजे, नगरसेवक लोकांना पद लागतं, जे घरंदाज लोक आहेत, जे पिढ्या राजकारणाचे आल्यात, त्यांना त्यांची राजकीय टिकवण्यासाठी लागतं. ज्यांच्याकडे मापूर पैसा आहे त्यांना टाइमपास साठी लागतं, लग्नाकरत नारळ हार मोठेपणासाठी लागतं. मला ते लागत नाही. मला लोकांनी जर दिलं नगरसेवक पद करून तेवढ्या, किंवा मला निवडून दिलं, तर मी त्या ठिकाणी समाजाची कशी सेवा करता असं समजन की परमेश्वराने मला समाजासाठीच काम करायला पाठवलं. त्यांनी मला कौल दिला, मला केलं तरी मला आनंद आहे, नाही केलं तरी मी असं म्हणणार की नाही, आपल्याला आता आपल्या ह्याच्यात योग एवढाच होता, आपल्याला पुढे योग नाही, आपण लोकांना वाईट हे कर का. तर मी समाजामध्ये काम करीत असताना 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण आतापर्यंत करीत आलोय. समाजालाही माहिती आहे, तरी पण मी समाजाला कधी असं भविष्यात बी दोष देणार नाही. दिलं त्यांनी मला निवडून, तर ह्या भागामध्ये मी पाण्याची परिस्थिती एवढी बिकट होती, म्हणजे आज बी आहे. पाण्याची टाकी खूप 25 वर्षापूर्वी ती बांधलेली आहे, तिची कॅपॅसिटी 25-30 हजार लोकांची होती. आता लोक झाले 1.5 लाख, टाकी एकच, कशी पुरणार. हंडा मोर्चा बी काढला होता मी मोठा, तो प्राधिकरणावरती, महानगरपालिके बी काढणार होतो, पण त्यांनी नंतर व्यवस्था केली की बाबा आम्ही हे पाण्याचे नियोजन व्यवस्थित करतो म्हणून थांबवलं. तर एक पाण्याची टाकी या ठिकाणी मी शिवणे कोंढे कोपरे उत्तमनगर भागासाठी सर्वात प्रथम पाण्याची टाकी, त्याच्यानंतर रहदारीचा आमचा प्रश्न आहे, जो आमचा गणपती माथा वारजेपासून तो कोंढवा गेट पर्यंत असतो, तर तो रहदारीचा प्रश्न आम्ही करीत असताना कॅनेलचा जो रस्ता आहे, तो कॅनेलचा रस्ता 6.5 किलोमीटरचा शिंदेपूल ते कोंढवा गेट, हा मी ज्या वेळेला ग्रामपंचायत मध्ये होतो त्यावेळेला तो वर्ग करून घेतला ग्रामपंचायती 99 वर्षाच्या करारावर. आमचे आमदार भीमरावांना तापकीर यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या पाठपुराव्याने ते 6.5 किलोमीटर आमच्याकडे घेतला होता. तो रस्ता आम्हाला आता पर्यायी रस्ता म्हणून तो शिंदेपूल शिवणे ते कोंढवे जावडे गेट पर्यंत आम्हाला तो एक करायचा. ती
आत्ताचे विजन मध्ये माझ्या ते आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना ऑक्सिजन पार्क म्हणून आपलं कोंढावी एक पार्क आहे, त्याला कशा पद्धतीने ते मोठ्या स्वरूपात नागरिकांना तिथं हे होईल, त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र होईल किंवा त्या ठिकाणी जे पर्यटक येतील आपल्या भागातले त्यांनाही त्या ठिकाणी त्याचा आनंद मिळाला जाईल. अशा अनेक वॉकिंग स्ट्रीट किंवा आमच्याकडे आरोग्य दवाखान्याची एक व्यवस्था कमी आहे. लसीकरणाच्या वेळी मुलांची स्वतः माझ्या ऑफिसला इथं मुलं जास्त झाली की इथं मी बसून त्यांना लसीकरण करीत असतो, ती एक जागेचा प्रॉब्लेम. अशा अनेक कामं आता आपल्या विजनमध्ये आहेत. बघूया पुढं. भाऊ, तुम्ही शहर लेवलच्या कार्यकारिणी सदस्यामध्ये आहात. नेमकं प्रत्येक पक्ष दावा ठोकतात की आमचा महापौर होईल. अजितदादांचे राष्ट्रवादी म्हणते आमचा महापौर होईल, काँग्रेस म्हणते आमचा. तुम्हाला काय वाटतं, भारतीय जनता पार्टीची कशी तयारी सुरू आहे आणि भाजपचा महापौर बसेल काय वाटतं? भारतीय जनता पार्टीचा 100% महापौर त्या ठिकाणी बसणार आणि महायुती म्हणून त्या ठिकाणी ते सर्व महायुतीच्या हिशोबाने सत्तेत असणार तिन्ही पक्ष. पण त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल, मग त्या वरिष्ठ लेवलला जे आहेत, मी एक छोटा कार्यकर्ता आहे, आपण एवढ्या वरिष्ठ लेवलचं बोलणं बी योग्य नाही, पण मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नगरसेवक असो, कार्यकर्ता असो, हा समाजासाठी काम करीत असतो. त्याच्यामुळं समाज हा जास्तीत जास्त जे काही नगरसेवक असतील ते भारतीय जनता पार्टीचेच निवडून देतील असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. आणि कुणी असो, जो तो आपल्या पक्षाच्या ह्यानेच त्याला एक वेगळा हे असतो, पक्षाविषयी आदर असतो, तर त्याला वाटतं भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल आणि कामामुळं होणारच ते. एक शेवटचा प्रश्न घेतो. आम्हाला दररोज बातम्या ऐकायला भेटतात की वारजेपासून या भागामध्ये उत्तम नगरपर्यंत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि दर आठवड्याला एखादी घटना अशी उघडकीस येते. नेमकं ही गुन्हेगारी रोखण्यासाठी तुम्ही आता सत्तेमध्ये आहेत, तुमचा पक्ष, गुन्हेगारी रोखण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असतील, काय सांगाल याबद्दल? खरं तर ह्या भागामध्ये आमच्याकडे पोलीस स्टेशन बी आहे उत्तम नगर. त्या ठिकाणी पोलीस जे वरिष्ठ PI असतील किंवा कर्मचारी चांगल्या पद्धतीने काम करतात आणि त्यांनी काही जी व्यसनाधीन मुलं आहेत त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला की त्या ठिकाणी त्या मुलांना एकत्र येऊन त्यांना धडे काही देणे किंवा त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांना हे करणे, समाजात कसं वागावं, आईवडिलांची कशी सेवा करावं, शाळेत कसं जावं, मुलांमध्ये मित्रपरिवार कसा धरावा. तर ह्याच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर असं वाटतंय की ह्या ठिकाणी सर्वात प्रथम जी व्यसनाधीन मुलं झाल्यात की जी व्हाईटनर, गांजा, ह्या सगळ्या गोष्टी या भागात मला वाटतं बऱ्यापैकी तरुण मुलं थोडी व्यसनाधीन झालेली आहे, मान्यच करायला लागत. पण त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल किंवा आमचे पक्ष किंवा आमचे कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला प्रयत्न करीत असतो पुढे जाऊ नये अशा पद्धतीने काही वर्ग घ्यायच्यात की जे संस्कार वर्ग घ्यायच्यात, त्याच्यातून हे व्यसनाधीन झालेली मुलं बाजूला होऊन आणि त्या ठिकाणी आपल्याला नोकरीसाठी नोकर महोत्सव हा एक सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये त्यांना त्याच्यातून बाहेर पडून कुठेतरी नोकरी करतील, समाजाला त्यांचा उपयोग होईल अशा पद्धतीने प्रयत्न करणार आहे पुढे जाऊ. खूप खूप धन्यवाद भाऊ, आमच्याशी मनमोकळेपणे चर्चा केल्याबद्दल. हे होते सुभाष भाऊ नाणेकर, ज्यांचं उत्तम नगर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी जनतेसाठी काम केलेलं आहे. त्यांनी असा पण दावा केला की येणाऱ्या निवडणुकीत मी जिंकेन, असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. असे आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.